शुभप्रभात. आता आपण जगातील सर्वात मोठा पुत्र, भव्य आणि दिव्य, सरदार आणि असरदार म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी आलो आहोत. आपण तिकडे पाहू शकतो की त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 2 किलोमीटरच्या जवळपास तो पुतळा आहे. या ठिकाणी वाहनतळ आहे. हे वाहनतळ आहे. ह्या वाहनतळावर अशी सुविधा केलेली आहे की खाली गाड्या लागतात आणि वरती सोलार बसवलेलं आहे. म्हणजे एका वेळेस 2 कामं, गाड्यांना सावली पण मिळाली पाहिजे आणि एनर्जी पण तयार झाली पाहिजे. वरती सोलार पॅनल बसवलेले आहेत. या सोलार पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा विद्युत तयार होती आणि त्याचा वापर या स्टॅच्यू ऑफ युनिटी वेगवेगळे जे रेस्टॉरंट त्यांचे पतदिवे करण्यासाठी होतो. म्हणजे सावली आणि ऊर्जा एकाच वेळेस तयार करण्याची कल्पकता या ठिकाणी वापरलेली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी सर्व इथल्या पॉईंटला घेऊन जाण्यासाठी ही बस आहे. त्या ठिकाणी वाहनतळ आहे. आपण आता हे वाहनतळातून आता ठीक जाणार आहोत भव्य आणि दिव्य विशालाच्या सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्याकडे. सरदार बी, असरदार बी आणि भव्य आणि दिव्य. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मुख्य प्रवेशद्वाराला पोहोचलो. मुख्य प्रवेश गेटला पर्यटकांना प्रवेश पास देऊनच आज प्रवेश दिला जात होता. आम्ही यांची प्रवेश पास तपासली आणि आत प्रवेश केला. मुख्यद्वारातून प्रवेश करताच डाव्या बाजूला एक भिंत दिसते. ही भिंत देशाच्या वेगवेगळ्या भागातील मातीपासून बनवली आहे. खऱ्या अर्थानं ही एक भारत श्रेष्ठ भारताची प्रतीक आहे. येथेच ज्यांना चालता येत नाही असे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुढे जाताच देखना परिसर नजरेत भरला. तेथील हिरवळ मनाला प्रसन्न करते, मोहित करते. नर्मदेतून एक सर्कस बोट प्रवाशांना घेऊन येताना दिसली. ऑफ युनिटी सरदार सरोवर ज्या नर्मदा नदीवर आहे, ती नर्मदा नदी आहे. अतिशय निर्मळ, अतिशय पावन अशी नर्मदा नदी. तिचं स्वरूप आहे सरदार पटेलांसारखंच भव्य आणि दिव्य आहे. नदीचं पात्र भव्य आणि दिव्य असल्यामुळं कदाचित सरदार वल्लभभाई पटेलांचं व्यक्तिमत्वही तेवढंच भव्य दिव्य असल्यामुळं ते नर्मदेच्या मध्ये हा सरदार वल्लभभाई पटेलांचा हा पुतळा या ठिकाणी उभा केला आहे. 182 मीटरचा पुतळा, जगातील सर्वात उंच हा पुतळा आहे. तुम्ही पाहू शकता. आपण या पाण्यामध्ये बोटिंग करण्यासाठी पर्यटकांना ती बोट आहे, तिचं मिनी जहाज समजे आपण, जहाजाचं स्वरूप आहे. ती जहाज आहे, आपण पाहू शकतो. त्या ठिकाणून अशी पर्यटकांना घेऊन आता ती जी गाडी आहे ती पर्यटकांना घेऊन आता येत आहे. अशा प्रकारे ही गाडी पर्यटकांना घेऊन वरती येते. म्हणजे पर्यटकांना पायानं चालण्याची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हाताऱ्या, अल्पवृद्धाला सगळ्यांना इथं, पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना सहाय्य हवं ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या ह्या गाड्या इथं ह्या सुरू असतात. ही गाडी पर्यटकांना बोटिंगमध्ये घेऊन येताना आपण पाहू शकतो. त्या गाडीमध्ये विद्यार्थी आहेत. हे स्टॅच्यू ऑफ युनिटीपाशी असं वेगळं गार्डन आहे. गार्डन ज्या सरदार पटेलांनी एकतेचे आणि अखंड संदेश दिले, तसेच संदेश या ठिकाणी आपण पाहू शकतो. योगाच्या माध्यमात आहेत. कच्छ हो या गुहावटी, अपना देश अपनी माती, अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारचं स्लोगन या ठिकाणी लिहिलं आहे. माणसांची रेलचेल सुरूच असते. एवढ्या मोठ्या सरदारांचं दर्शन घेण्यास आलेली ही मंडळी. इथे बरेच स्टॉलही दिसले. काही स्टॉलवर सरदारांच्या मूर्तींचं दर्शन होतं. लोक त्या खरेदी करतात. पुन्हा कॅमेरा सुरू केला आणि हे सरदारांचं चित्र आपल्यासाठी कॅमेऱ्यात कैद केलं. देश विदेशातून येणारे पर्यटक थकणार नाहीत याची खबरदारी इथं घेतल्याचं दिसून आलं. सरदार पटेलांचा पुतळा एवढा उंच आहे की त्यांच्याकडे पाहताना सारखी आपली नजर पुरत नाही, नजर स्थिर होत नाही. एवढा हा उंच, जगातला सगळ्यात उंच हा पुतळा. बस आल्यानंतर या ठिकाणी आपलं एक पॉईंट लागलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला फ्री पाणी भेटते. जर तुमच्याकडे बॉटल असेल तर पाणी हे फ्री आहे. तुमच्याकडे बॉटल नसेल ती 50 रुपयाला बॉटल आहे. या बॉटलला एक भारत श्रेष्ठ भारत स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लोगो आहे. ही बॉटल खरेदी करून आता आपण पाण्याची ताण भागवणार आहोत. आपण घेतलेली पाणी ही पाण्याची ताण भागवत आहोत.
थंड पाणी आणि जागोजागी बसण्यासाठी असे विसावे, जेणेकरून पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही आणि असं निसर्गरम्य नयनरम्य हे दृश्य. सरदारांच्या पुतळ्याच्या खालच्या पायथ्याच्या भागात एक म्युझियम आहे. आपण आत प्रवेश करून पाहू, अधिकची माहिती घेऊ आणि दृश्य नजरेत साठवू. लोह पुरुष तो खंबीर, करी इंग्रज ही थरथर. लोह पुरुष तो खंबीर, करी इंग्रज ही थरथर. देई भारत माता ग्वाही, देई भारत माता ग्वाही. सरदार वल्लभभाई, देई भारत माता. पूर्ण सरदार वल्लभभाई पटेलांचा जगाचा सर्वात मोठा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधलेला आहे तिथला, जगातला सर्वात उंच तो कसा होता, ती जागा पाहण्यासाठी जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आले होते ह्या ठिकाणी आले होते, त्यावरती असं दृश्य या ठिकाणी होतं. त्यानंतर हे दृश्य प्रधानमंत्र्यांना पाहिल्यानंतर या ठिकाणी या सोहळ्याचं भूमिपूजन झालं. या भूमिपूजनासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी दिसत आहेत. यानंतर पूर्णकृती पुतळा तयार झाला. हा भव्य आणि दिव्य पूर्णकृती पुतळा झाल्यानंतर हे आपण फोटो पाहू शकतो. एका पडीत असलेल्या जागेवर पडीत असलेल्या जागेवर नंदनवर फिरवणारा माणूस आपण म्हणून नरेंद्र मोदीकडे पाहू शकतो. नर्मदा नदीच्या काठावरील लोकांची संस्कृती, त्यांचा पोशाख, व्यवसाय इथे दाखवला आहे. ज्या हातांनी हा पुतळा उभारला ते हात नजरेस पडले. हे दिव्य स्वप्न साकार करणाऱ्या अभियंत्यांना मानाचा मुजरा. सरदार पटेलांचा हा व्ह्यूविंग गॅलरीमधला अर्धपूर्ण पुतळा, भव्य आणि दिव्य अशी व्ह्यूविंग गॅलरी या ठिकाणी आपण आता पाहू शकतो. व्ह्यूविंग गॅलरीमधून आपण अर्धपूर्णाकृती पुतळा पाहिला. हा व्ह्यूविंग गॅलरीला सरदार पटेलांचा पूर्णकृती पुतळा आहे. हा पुतळा कसा तयार झाला? मोठ्या पडद्यावर हे दाखवलं जात आहे. याचीच ही चित्रफित. या पुतळ्यासाठी मेटल कसं वापरलं, त्याची बांधणी कशा प्रकारे केली, याचा हा तो नमुना. म्युझियममधील बोलती चित्र मनाला साद घालत आहेत. बाजूला चित्रपटगृहासारख्या पडद्यावर सरदारांचा जीवनपट सुरू आहे. लोकांच्या मनातील सरदारांबद्दलचा आदर अधिक वाढत आहे. हाच तो माझ्या देशाच्या मातीचा लाल धरतीपुत्र सरदार. गॅलरीमध्ये सरदार पटेल हे वकिलाचं काम करायचे. व्ह्यूविंग गॅलरीमध्ये एक माहिती केलेली आहे. सरदार पटेल गोधरा येथे वकिली करायचे. 1902 ते गोधऱ्यामध्ये राहायचे. तिथे त्यांचा पेहरावा धोतर, पांढरं शर्ट आणि काळा कोट असं होतं आणि त्यांच्या खच्यामध्ये असणारी पुस्तकं सरदारांच्या त्या गॅलरीमध्ये दाखवण्याचा हा प्रयत्न केला. व्ह्यूविंग गॅलरीमध्ये पर्यटकांना फोटो घेण्यासाठी या ठिकाणी सेल्फी पॉईंट केलेला आहे. तिथं पर्यटक आवडीनं व्ह्यूविंग गॅलरीमध्ये फोटो काढत असतात. व्ह्यूविंग गॅलरीमध्ये अशा प्रकारचे चित्र आहेत. भव्य आणि दिव्य ही व्ह्यूविंग गॅलरी आपण पाहत आहोत. या ठिकाणी आदिवासी संस्कृती, इथल्या लोकांचं कामकाज, याची सगळी माहिती जागोजागी अशा वेगवेगळ्या चित्रपटीच्या माध्यमातून दाखवली जाते आणि ते माहिती असे लोक पाहत असतात. आता ही माहिती पाहून जात आहोत, अशी माहिती पाहून जात आहोत. आता सरदारांचा वरचा जो मुख्य पुतळा आहे, जो सर्वात मोठा आहे, ते पाहिलं आता आपल्याला जायचं आहे. म्युझियम पाहणी करून आपण पुढे जात आहोत. आता आपल्याला जायचं आहे सरदार पटेलांच्या हृदयात, म्हणजेच व्ह्यूविंग गॅलरीत. आपण आता 45 मजले वर जाणार आहोत. आपले व्ह्यूविंग गॅलरीचे तिकीट असल्याची खात्री होईल. ते स्कॅन केल्यानंतर दरवाजा खुला होईल. मनात उत्सुकता घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्टचे दार बंद झाले. वरती पोहोचताच एका बाजूला काचाची कॅबिन आहे.
आज गाईड पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी व सरदारांबद्दल माहिती देत आहेत. ही माहिती हिंदी, इंग्लिश व मराठी भाषेत दिली जाते. चला तर मग आपणही ऐकूया. या ठिकाणी आपल्याला माहिती सांगण्यासाठी असे गाईड आहेत, त्यांना विचारूया की ह्या पुतळ्याबद्दल काय आहे ते आपल्याला मराठीत माहिती सांगावी. त्यांना आपण विनंती करूया. सर, या पुतळ्याबद्दल काय सांगा? आधी तर स्वागत आहे आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये. आपण ज्या जागेवर आता उभं आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांचं छातीचं भाग्य म्हणजे आपण त्यांच्या हृदयात होतो आहोत. 135 मीटर हाईटवर आणि जर आपण मजल्यामध्ये काम केलं तर आपण 45व्या मजल्यावर आहोत. पूर्ण स्टॅच्यू 60 मजल्याचा 182 मीटरचा. लिफ्ट हायस्पीड आहे, आपल्याला फक्त 38 सेकंदामध्ये 135 मीटर हाईटवर आणून सोडते 4 मीटर प्रति सेकंदाच्या स्पीडने. इथून आपल्याला सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू बघायचा असतो आणि डॅमच्या मागचं जे वॉटर रिझर्वायर आहे ते पण आपण याच पॉईंटने बघू शकतो, जे इथून 214 किलोमीटर मागे MP पर्यंत पसरलेलं आहे. ही राईट साईडची जी पर्वतरांग आहे ही सातपुडाची, जी पुढे जाऊन महाराष्ट्रात जाते, आणि लेफ्ट साईडला विंध्य पर्वतरांग आहे जी पुढे जाऊन MP मध्ये जाते. आणि दोघेही पर्वतरांगांना कनेक्टेड आहे सरदार सरोवर डॅम. डॅमची रुंदी 1210 मीटरची आहे आणि हाईट 163 मीटरची. हा भारतातला तिसरा सगळ्यात मोठा डॅम आहे आणि हा जगातला दुसरा कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी डॅम आहे. इतक्या याच्यात कॉन्क्रीट पण यूज करण्यात आलं आहे. मग जर कॉन्क्रीटचं उदाहरण दिलं गेलं तर 6 फूटचा जर कॉन्क्रीटचा रस्ता बनवला तर पूर्ण पृथ्वीला चक्कर लावेल एवढा रस्ता बनवू शकतो. इतकं याच्यात कॉन्क्रीट. आणि जर आपण स्टीलचा विचार केला तर आपण 14 आयफेल टावर उभे करू शकतो, एवढं स्टील पण या डॅममध्ये यूज करण्यात आलं आहे. याला बनवलं आहे नर्मदा नदीवर. नर्मदा नदीच्या मधोमध साधू आयलँड होतं, साधू बेट. त्या बेटवर आज स्टॅच्यू उभा केला गेला. आणि जर आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचा चेहरा बघणार तो डॅमकडे करण्यात आला. त्याच्या मागचं कारण असं की डॅमची आधी कल्पना सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिली होती, पण ते त्यांच्या जिवंतपणे डॅमला नाही बघू शकले, कारण की 15 डिसेंबर 1950 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि डॅमचं जे कन्स्ट्रक्शन सुरू करण्यात आलं होतं 1961 मध्ये. तर स्टॅच्यू इथे बनवण्याचा उद्देश हाच आहे की ते त्यांच्या अपूर्ण स्वप्नाला त्यांच्या डोळ्यांनी बघू शकतात, म्हणून त्यांचा चेहरा जो आहे तो डॅमकडे करण्यात आला आहे. आणि ती पूर्व दिशा येते तर सूर्याचं पहिलं किरण त्यांच्या चेहऱ्यावरच येतं. स्टॅच्यूचं पूर्ण कन्स्ट्रक्शन L&T कंपनीने केलं आहे, लार्सन अँड टुब्रो, जी भारतीय कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. आणि या स्टॅच्यूला डिझाईन केलं आहे राम सुतार यांनी, जे महाराष्ट्राचे धुळे जिल्ह्याचे गोंदूर गावाचे. याच्या आधी जो सगळ्यात उंच पुतळा होता स्प्रिंग टेम्पल बुद्धा चायनाचा, जो आता सेकंड टॉलेस्ट स्टॅच्यू आहे, तो पण राम सुतार यांनी डिझाईन केलेला आहे आजच्या 12 वर्ष आधी. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जो मुंबईला समुद्रात बनणार आहे तेच डिझाईन करत आहे. सध्याची वय त्यांची 95 वर्षाची. आपण इकडे ग्लासमध्ये स्ट्रक्चर बघू शकतो, जे आजपर्यंत कुठल्याही स्टॅच्यूमध्ये इंटरनल स्ट्रक्चर नाही दाखवलं गेलं. तर आपण इकडे स्ट्रक्चर बी बघू शकतो, जे पूर्ण स्टीलची फ्रेमिंग आहे. बाहेरचं आवरण ब्रॉन्झचं आहे, त्याच्यात 85% तांबं आहे आणि 5% झिंक, 3 आणि लेड आहे. आणि हे स्टीलची फ्रेमिंग केली गेली, त्याच्यात शॉक ॲब्झॉर्बर्स आहे. तर 6.5 तीव्रतेचा जरी भूकंप आला तरी स्टॅच्यू सहन करू शकतो. आणि 220 किलोमीटर प्रति तासाचा वारा आपण, कारण की याचं जे फाउंडेशन आहे, आपण खाली म्युझियममध्ये एक्झिबिशनमध्ये एंट्री केली, त्याच्या खाली 58 मीटरचं फाउंडेशन आहे. तर फाउंडेशनपासून 240 मीटरचा स्टॅच्यू आहे, फक्त पायापासून 157 मीटरचा. आपण ग्राउंड फ्लोअरपासून काउंट करतो 182 मीटर. तर हाईट 182 मीटर ठेवण्यामागचं कारण हेच की गुजरातचे जे विधानसभाचे सीट आहेत, आमदार गुजरातचे 182 आहेत, म्हणून हा नंबर रिप्रेझेंट करतो गुजरातला. हे पूर्ण स्ट्रक्चर 42 महिने म्हणजे 3.5 वर्षात कंप्लीट करण्यात आलं. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याच्या आधी एवढं मोठं स्ट्रक्चर इतक्या कमी वेळात पूर्ण जगात कोटी उभं राहिलं, ज्याला लागत आली आहे 3000 कोटीची. तर हा फ्रंट व्ह्यू आहे, तो बॅक व्ह्यू पण आहे आणि साईडमध्ये आपल्याला स्ट्रक्चर पण दिसतं. आणि इकडे दोघेही साईडला ते बाहेर निघालेलं पोर्शन शॉलचं आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जॅकेट घातलं आहे, जॅकेटचं वरून दुसरं बटन आपण इकडे बघू शकतो, म्हणजे आपल्याला कळतं की आपण एवढे आहेत. ओके, थँक्यू. सरदार वल्लभभाई पटेल यांना नर्मदा नदीवर एक मोठा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न होते. हेच त्यांचे साकार स्वप्न समोर दिसते, सरदार सरोवर. आता आपण हा सरदार सरोवर वल्लभभाई पटेलांच्या हृदयातून पाहतोय. सरदार वल्लभभाई पटेलांच्या कोटाचे बाहेरून दिसणारे दुसऱ्या क्रमांकाचे बटन हे पहा, समोर कोटाचे बटन दिसत आहे. आपल्या बाजूनं पुतळ्याच्या वरती आलो. सरदार पटेलांचा गुंडी आहे, कोटाच्या तिथपर्यंत आलो. त्याच्या मधल्या बाजूला पाहू शकतो मोठ्या पोलादी लोखंडी पोलाच्या साह्यानं याला मधून भक्कम आधार देण्याचं काम केलं आहे. जगातील हा एकमेव पुतळा जो आतून पाहता येतो. याची पोलादी रचना. येथे कामगार दुरुस्तीसाठी वर व खाली जाऊ शकतात. हे पाहून झाले, चला खाली जाऊया. लेफ्टमध्ये आलो आहोत. प्रति सेकंद
4 मीटर वेगाने ही लिफ्ट जाते. आपण आता प्रति सेकंद 4 मीटर वेगाने जातो. याच लिफ्टमध्ये आमच्या डॅमविषयी कसं बनलं आहे स्ट्रक्चर त्याच्याविषयी माहिती या ठिकाणी दिली आहे. कशा प्रकारे स्ट्रक्चर उभा राहत गेलं त्याचं सुंदर रेखीव या लिफ्टमध्ये दिलं आहे. आणि आता सध्या लिफ्टमध्ये आपण लिफ्टमधून आता वरती खाली जात आहोत. आता कसं स्ट्रक्चर उभं राहिलं सरदारांचं या लिफ्टमध्ये असं चित्रातून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर सरदारांचा भव्य आणि दिव्य असा हा पुतळा तयार झाला. सरदार पटेलांच्या आपण हृदयापर्यंत जाऊन आलो. आता आपण एक्सलेटरच्या सहाय्याने वरती जाणार आहोत आणि तिथं आपण तिथं काय आहे ते पाहणार आहोत. या एक्सलेटरने आपण जाऊ आणि सरदार पटेलांच्या चरणाचे दर्शन घेऊ. सरदार पटेलांचा हा पाय आहे, डावा पाय. हे सरदार डाव्या पायापर्यंत आलो आहोत आणि या डाव्या पायापुढे एवढं बारीक नक्षीकाम केलेलं आहे. दोरा आहे चप्पलचा. आणि हा सरदार पटेलांचा डावा पाय आणि हा सरदार पटेलांचा उजवा पाय. सबसे ऊंचा था वो है और रहेगा, भारत की शान था वो सदा अमर रहेगा. सबसे ऊंचा है सबसे शानदार, लोह पुरुष है हमारा सरदार. औलादी जिगरा मजबूत था वो, इस धरती माँ का सपूत था वो, किसानों का अपना सरदार था वो, हुकूमत पर तेज असरदार था वो, देश को जोड़ा शिल्पकार था वो, सोमनाथ का जीर्णोद्वार था वो, ऋण आज उसका चुका रहे हैं हम, उसे अंबर से ऊंचा, अंबर से ऊंचा, अंबर से ऊंचा, अंबर से ऊंचा उठा रहे हैं. सबसे ऊंचा है सबसे शानदार, लोह पुरुष है हमारा सरदार. हो सबसे ऊंचा है सबसे शानदार, लोह. चला आता बाहेर जाऊया. आपण या ठिकाणी अल्पोपहार घेऊया. या ठिकाणी फूड कोर्ट आहेत. आलेले पर्यटक वेगवेगळ्या पदार्थाचा या ठिकाणी आस्वाद घेत असतात. असा हा फूड कोर्ट आहे. इथं खाण्यासाठी आपलं पाहिल्यानंतर सरदाराचं दर्शन घेतल्यानंतर पोटाची सोय करण्यासाठी या ठिकाणचं एक केंद्र फूड कोर्ट. चला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा परिसर रात्री कसा दिसतो हे पाहूया. सरदार हमारे प्राण से प्यारे, नमन करे बच्चे सारे. सरदार हमारे प्राण से प्यारे, नमन करे बच्चे सारे. स्टैच्यू ऑफ यूनिटी, आइडेंटिटी, क्रिएटिविटी भारत की. Statue of Unity, identity, creativity, भारत की. Statue of Unity, Statue of Unity, Statue of Unity.